and welcome back to our new video on Stargirl Vlogs. तर आज आपण चाललेलो आहोत ठाण्यामध्ये H9 ऑटोमोटिव्ह यांच्याकडे आणि तुम्हाला जसं की माहितीच आहे नवीन आपण गाडी घेतली होती बर्गमॅन आणि ती आपण दसऱ्याला घेतली होती. सो त्या गाडीवरती अजून काहीसं वर्क करायचं होतं जे मी गाडी घेण्याच्या आधीच ठरवलेलं की जेव्हा आपली नवीन गाडी येईल त्यावेळेला आपल्याला अशी काही कामं त्यावरती करायची आहेत. तर आपण ती गाडी ऑलरेडी 4 दिवसाआधी त्यांच्याकडे दिली होती. सो आज आपण चाललेलो आहोत ती गाडी आणण्यासाठी. सो आपण काय काम केलं त्या गाडीवरती किंवा आपण कोणीही तुम्ही सुद्धा जर गाडी घेतली तर तुम्ही काय काम त्यावरती केलं पाहिजे जेव्हा तुम्ही नवीन गाडी घेता. बाकी तुम्ही एक्स्ट्रा काही जे कराल तुमच्याप्रमाणे ते तुम्ही करालच, पण जे मस्ट आहे की ते आपल्याला करायलाच हवं आपल्या गाडीच्या काळजीसाठी. सो आज आपण ते जाऊन त्यांच्याकडे बघूया, त्यांच्याकडून अजून काही माहिती घेऊया की ते कसं करतात किंवा त्याचं ते किती वर्ष अजून टिकतं किंवा त्याचे काय फायदे आहेत आणि त्यानंतर आपण ते कसं रिमूव्ह करू शकतो हे सगळं ते आपल्याला सांगतीलच. सो आता मी तयार झालेली आहे छानपैकी क्यूट टॉप घालून. आपला ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. गाईज आता आपण फायनली इकडे पोहोचलेलो आहोत आणि आता आपण जाऊया त्यांना भेटूया आणि बघूया आपली गाडी. हीच आपली गाडी. अजून ह्याला थोडंसं काम बाकी आहे तर थोड्या वेळातच ते काम सुद्धा होईल आणि मग त्यानंतर आपण त्यांना भेटूया. सो आपण गाडीचं काय काम केलं हे मी तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगते जेव्हा आपली गाडी पूर्णपणे रेडी होईल. सो स्टे ट्यून. आपण दोन तुमच्या बाईक आणि एक तुमची नवीन जी स्कूटर त्याच्यावरती आपण सध्या काम केलेलं आहे, बर्गमॅन आणि एक रॉयल एनफील्ड मॅट. बर्गमॅन आणि मॅट, रॉयल एनफील्ड पण मॅट. मॅट कलरचा सगळ्यात मेन तुमचं डिसएडव्हान्टेज असतं डिफिकल्ट टू क्लीन, डिफिकल्ट टू मेंटेन. म्हणून तुम्ही मे बी मला अप्रोच केलेलं होतं की आय वॉन्ट टू प्रोटेक्ट माय बोथ द बाईक्स अँड व्हेकल. तुम्ही नवीन घेतलेली कारण की नवीन बाईक तुम्ही तुमच्या ह्याने घेतलेली म्हणून ती पहिली आणि थोडीशी जवळची असेल. तिला लॉंगर टर्मसाठी प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही आम्हाला अप्रोच केलं. जेव्हा आम्ही गाडी पाहिली तर दोन ऑप्शन तुमच्यासमोर आम्ही ठेवलेले होते, एक सेरामिकचा होता एक पीपीएफचा होता. बट यू आर व्हेरी शुअर की तुम्हाला पीपीएफच करायचं होतं. रिझन बिहाइंड मॅट कलर, कारण की सेरामिक मध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टींपासून प्रोटेक्शन ऑफर होत नाही जे तुम्हाला पीपीएफ मध्ये होतं. तर आपण तुमच्या बाईकवर स्पेसिफिकली जे ब्रँडचं यूज केलेलं आहे आर्मेंडा, जो आमचा पर्सनल ब्रँड आहे, त्याच्यावरती 5 इयर्सची वॉरंटी आहे तुम्हाला. मॅट कलरवरती मॅट पीपीएफच आपण यूज केलेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी मॅटवर ग्लॉसी यूज केलं जातं कारण की मॅट थोडंसं एक्सपेन्सिव्ह जातं आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अप्लाय मॅट पीपीएफ. रिझन बिहाइंड आहे त्याचं, मॅट कलरच युजली ना पोरस असतो, म्हणजे थोडासा खडबडीत असतो, सोप्या भाषेमध्ये गुळगुळीत नसतो. तर गुळगुळीत गोष्टींवरती जेव्हा व्हॅक्यूम क्रिएट व्हायला हेल्प होते ती या गोष्टींवर होत नाही. म्हणून मॅट पीपीएफ थोडं डिफरंटली ऍक्ट करतात आणि म्हणून बरीचशी लोक त्या गोष्टीला अवॉइड करतात. पण आपण त्या गोष्टीला कन्सिडर करूनच तुमच्या गाडीवरती मॅट, दोन्ही गाडींवरती मॅट पीपीएफच केलेलं आहे. बर्गमॅनवरती एजी गाडी आहे, डायनामिक गाडी आहे, तर त्याच्यावरती तुमचे जे एरोडायनामिक्स आहेत तिकडे एजेस आणि कट्स खूप असल्यामुळे आपण कटिंग जेवढी लपवता येईल, जसं तुम्ही फोटोमध्ये बघितलं असेल तर थोडंसं लपवायला ट्राय केलेलं आहे. आणि रॉयल एनफील्डच्या केसमध्ये बाईकचा टँक सर्क्युलर असल्यामुळे आपल्याला 3 पीस शिवाय ऑप्शनच नाही. कोणाकडेही कुठेही केलं तरी 3 पीस शिवाय ऑप्शनच नाही. त्याच्यासाठी 3 पीस मधनं का करतात ह्याचं सगळ्यात पहिलं आणि मेन कारण म्हणजे थिकनेस. इफ यू आर हॅव्हिंग अ गुड क्वालिटी पीपीएफ अँड यू हॅव्हिंग अ गुड थिकनेस मटेरियल, जाडी वाढणार तर बेंड कमी होणार आहे 100%. थिकनेस कमी असेल तर ते बेंड लवकर होऊ शकतं. तर थिकनेस जास्त असल्यामुळे बेंड व्हायला जास्त प्रोन नसतं. बट यू आर डुइंग इट टू प्रोटेक्ट युअर व्हेकल, नॉट टू मेक इट लुक गुड आणि किंवा शाईन. आय डोंट थिंक सो की त्या थिकनेस एवढा मॅटर करेल, तर आपण त्याच्यावर जास्त थिकनेसच मटेरियल यूज केलेलं आहे. बाकी ओव्हरऑल तुम्हाला कसं वाटलं तुमचा एक्सपिरियन्स आणि तुम्हाला ओव्हरऑल म्हणजे आमच्या साठी कुठून माहिती पडलं? ऍक्च्युली मी तुमचं सोशल मीडियावरती इंस्टाग्राम वरती बघितली होती रील अँड देन मी बघितलं की हे ठाण्यामध्येच आहे आणि मी सुद्धा ठाण्यातच राहते. देन म्हटलं की आता गाडी घेण्याच्या आधीच ठरवलेलं की ही माझी आधीची जी गाडी होती माझी सेकंड हँड होती, पण ही माझी सेल्फ गिफ्टेड होती आणि विचार केला ही खूप अक्षर जीवासारखी जपणार आहे.
सो सगळं करायचं होतं. यांनी मला सांगितलं की PPF वगैरे असं करून आपण स्क्रॅचेसपासून ते वाचवू शकतो. सो मी बोलले की ठीक आहे आपण करूया. आणि तेवढ्यातच रील दिसली तुमची, तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट केला. त्यानंतर तुम्ही लगेचच बोलले की या आपण भेटून बघूया कशी गाडीचं काय होतं वगैरे. तसं मग पहिले आपली बुलेट झाली, ती पण काय 2 ते 3 दिवसातच लगेच मी आली. आणि त्यासोबतच तुम्ही आम्हाला सांगितलं सुद्धा की किती दिवसांनी यायचं वगैरे रुटीनला. देन आता आपली बर्गमॅन सुद्धा होत आली, ती सुद्धा तुम्ही आम्हाला दिलेली आहे आता. सो ती सुद्धा आपण आता बघूया कशी आहे ती. सो आता आपली गाडी झालेली आहे आणि आता आपण गाडीच्या इकडे चाललो आहे. आपण थोडंसं आपल्या गाडीसोबत फोटोशूट वगैरे करू, कारण आपली गाडी एकदम छान दिसते आता. आणि मी तुम्हाला प्रॉपर जी डिटेलिंग आहे PPF केल्याच्या नंतर कशी गाडी दिसते किंवा काय त्याच्यामध्ये डिटेल्स दिसतात हे मी तुम्हाला आता दाखवते. सो ही आहे आता आपली गाडी, एकदम चकाचक रेडी झालेली आहे. फक्त हे जे आहे हे 10 दिवसानंतर आपण जेव्हा परत इकडे विजिटला येऊ त्यावेळेला ते सगळं निघून जाईल. सो बाकी आपली गाडी एकदम मस्त झालेली आहे. हे बघा, तुम्ही हे बघू शकता, हे आपलं PPFचं कोटिंग आहे जे त्यांनी लावलेलं आहे. सो आपण जेव्हा 10 दिवसानंतर येऊ त्यावेळेस हे आपण जे बबल्स दिसत आहेत ते निघून जातील